नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे हेल्दी गप्पाच्या पुढच्या एपिसोडमध्ये। आज तारीख आहे 19 फेब्रुवारी। तारीख सर्वांची जवळची आहे कारण संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत आणि ज्यांना आपण अगदी मनापासून पूजतो असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मोत्सव। आज या दिवसानिमित्त आपण पुन्हा एकदा इतिहासात जाणार आहोत। शिवाजी महाराजांचे अनेक पैलू, व्यक्तिमत्वाचे पैलू याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत की आजच्या बदलत्या ट्रेंडमध्ये आपण पुन्हा एकदा शिवाजी महाराजांकडून काय शिकू शकतो। आणि यासाठी आज हेल्दी गप्पामध्ये मी गप्पा मारणार आहे आज पुरुषोत्तम खेडेकर या सरांसोबत। सर नमस्कार। जय जाऊ जय जाऊ। सर मराठा सेवा संघ खूप मोठी संस्था आहे आणि जी अगदी आम्ही लहानपणापासून आम्ही बघत असतो आणि आज तुमच्याशी गप्पा मारायला तुझ्या समोर मी बसतोय। सुरुवात कशी झाली, म्हणजे तुमची प्रेरणा काय होती? कारण शिवाजींच्या प्रेरणेबद्दल आपण बोलतोय, काय होतं सुरुवात करण्याचा, एक सुरुवात काय होती या संस्थेची? जय जाऊ सर्व हेल्दी गप्पामध्ये सामील प्रेक्षकांना। आज अवधूत आणि त्यांच्या सर्व चमूच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आपणाशी काही हेल्दी गप्पा मारण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सुरुवातीला मी धन्यवाद व्यक्त करतो। तसेच आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या अनंत अनंत सदिच्छा व्यक्त करून मराठा सेवा संघाची स्थापनेमागची जी भूमिका आहे ती अन्य सेवाभावी सामाजिक संस्था जशा असतात त्याच आहेत की आज या भारतामध्ये धर्म, जाती, जमाती, वेगळे वेगळे आपले गट ही एक वस्तुस्थिती आहे, वास्तव आहे। सर्वच सरकार करतं अशी आपली एक अपेक्षा आहे आणि सरकारने करावं अशी आपली सर्वांची मागणी आहे। परंतु आज गरज आहे की समाजातील ज्यांच्याकडे काही आहे, शिक्षण असेल, कला असेल, साहित्य असेल, पैसा असेल, वेळ असेल, ते त्यांनी उर्वरित सर्व हारा समाजासाठी द्यावं आणि समाजाने समाजाचा उद्धार करावा। आणि आजच्या 21व्या शतकामध्ये किंवा पुढील काळामध्ये या सर्व निर्माण झालेल्या धकाधकीच्या स्पर्धेच्या जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करावं। आणि म्हणून मराठा सेवा संघ ही एक पेबॅक टू सोसायटी या एक साधारण तत्वावर आधारित आहे। त्यावेळेस मराठा समाजातील, कुणबी मराठा समाज म्हणून आपण ज्याला म्हणतो, या समाजातील सामान्यपणे शेतकरी वर्ग सोडला तर अशी काही खूप बरी परिस्थिती त्यावेळेस नव्हती, पण शेतकरी सुद्धा हवालदिल झालेला होता। आणि आम्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबातून आलेले जे मुलं मुली होतो, हे नोकरी म्हणा, उद्योग म्हणा, व्यवसाय म्हणा या निमित्ताने गावखेडे सोडून बाहेर पडलो होतो, कोणी परदेशात गेले होते, कोणी मोठ्या शहरामध्ये स्थायिक झाले होते। या सर्वांनी एकत्र यावं आणि ज्या मुलामुलींना आज आपली गरज आहे त्यांना शिक्षणापासून सर्व क्षेत्रामध्ये उभं राहण्यासाठी मदत करावी ही एक व्यापक भूमिका होती। तसंच हे करत असताना आपण या देशामध्ये राहतो, जगामध्ये राहतो, परिसरामध्ये राहतो, तिथे अन्य समाज आहेत, या बहुतांशी समाजांची मदत घेणे, त्यांना मदत करणे ही एक साधारण व्यापक भूमिका होती। तर इन जनरल कुणबी मराठा समाजाची सर्वांगीण उन्नती आणि त्याच्यासाठी अन्य समाजाचं सहकार्य घेणे किंवा त्यांना सहकार्य देणे ही एक ढोबळ संकल्पना होती। आणि याच आधारावर आम्ही 1990 पासून ते आजतागायत काम करतो आहेत। सुमारे 34 वर्ष आपल्याला होत आलेली आहेत। सर थोडंसं आपण तुम्ही असं म्हणला की एक खूप मोठा कॅनव्हास होता तुमच्या मनामध्ये, पण आज जी परिस्थिती आहे, आपण आज आजूबाजूला बघतोय की जे काही जातीयवाद चालू आहे, सगळ्या गोष्टी आपण आज टीव्हीवर माध्यमातून बघतो, पण तुम्ही जे पाहिलेलं स्वप्न होतं ते आज त्याला सत्यामध्ये आलं आहे का? आणि ही जी परिस्थिती आहे त्यात तुमचं काय मत आहे? तसं काही उद्देश, ध्येय, धोरण समोर ठेवल्याशिवाय आपल्याला वैयक्तिक
कौटुंबिक किंवा सामाजिक कुठल्याही सार्वजनिक जीवनामध्ये वाटचाल करता येत नसते. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीच्या संस्था किंवा काही विचार पुढे येतात त्यावेळेस निश्चितच त्यावेळेस दुसरा कुठला तरी विरोधातला अडथळे निर्माण करणारा किंवा अडचणीचा विचार सुद्धा त्यावेळेस जिवंत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं टाळून किंवा त्याच्यावर मात करून आपल्याला पुढे कसं जाता येईल हे सातत्याने प्रयत्न आपण करत असतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी किंवा त्यांच्या जीवनकालामध्ये भारतीय भूमीवर जी काही परिस्थिती होती, सामाजिक, धार्मिक असेल, राजकीय, सांस्कृतिक, या सगळ्या क्षेत्रामध्ये कुठलेही आलबेल नव्हते. समाज एका अत्यंत गुलामीमध्ये अन्याय, अत्याचार, बलात्कारी जीवन जगत होता. या परिस्थितीमध्ये काय करता येईल याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुद्धा अनेकांनी प्रयत्न केलेत. हे जरी खरं असलं तरी शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्यावर जेव्हा ही एक जबाबदारी येऊन पडली त्यावेळेस या सगळ्याच्या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर होत्याच. या अडचणींवर मात करूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. ते स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य राजा म्हणून नव्हतं, तर लोकशाही आज ज्याला आपण म्हणू शकतो असं लोकांनी लोकांसाठी चालवलेलं एक अत्यंत लोककल्याणकारी राज्य. तर हे लोककल्याणकारी राज्य काही तयार म्हणून मिळालं नाही किंवा राजकीय ह्या सगळ्या वाटचालीमध्ये महाराजांना कधी काळी राजनीतीचा समोरासमोर बसून काही उल्लेख करावा लागला, कधी लढाई हाती घ्यावी लागली, कधी शस्त्र चालवावं लागलं. तर ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्याला या उद्दिष्टापर्यंत येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृत्या असतात त्या आम्हाला सुद्धा थोड्याफार कराव्या लागलेल्या आहेत. आणि आपण जो विषय काढला की आज जाती धार्मिक हा जो काही विद्वेष वाढलेला आहे, तर समाजामध्ये तशा पद्धतीचं अत्यंत विनाशकारी अशा पद्धतीचं विचारधारा जोपासणारी काही लोक असतात, काही संस्था असतात. दुर्दैवाने त्यांच्यावर मात करणं आम्हाला जमलेलं नाही. परंतु मला सांगताना अभिमान वाटतो की मराठा सेवा संघाने त्यांना थोडाफार का होईना चाप घातलेला आहे, थोडा त्यांना आवर घातलेला आहे. आणि परिणामी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या पद्धतीने ब्राह्मणीकरण झालेलं होतं म्हणू आपण किंवा त्यांच्या नावाने जे काही वेडवाकडं काही केलं जात होतं त्याला आता बऱ्यापैकी आवर घातलेला आहे. आणि मराठा सेवा संघाने अशा पद्धतीने समाजामध्ये एकेकाळी अत्यंत विद्वेषाचं जे वातावरण होतं ते प्रेमामध्ये, चांगल्या बंधुभावामध्ये रूपांतरित केलेलं आहे. आणि दंगलमुक्त जवळपास महाराष्ट्राच नव्हे तर हा देश करण्यामध्ये मराठा सेवा संघाचा मोठा वाटा आहे. सर, आज आम्ही तरुण म्हणून महाराजांकडे खूप वेगळ्या पद्धतीनं बघतो. कारण आज रोजगार निर्मिती असेल किंवा स्त्रियांचा आदर असेल, अशा वेगळे वेगळे पैलू म्हणजे एक तरुण म्हणून आम्हाला ते आकर्षित होतात. पण आता आज पुन्हा एकदा जयंती निमित्त तुम्हाला काय सांगायला आवडेल तरुणांना की त्यांचे कुठले पैलू आपण पुन्हा एकदा बघितले पाहिजेत, ते आत्मसात केले पाहिजेत आणि ही जी प्रेरणाशक्ती जी आहे ती कशी आपण तो जो अभिमान आहे तो कसा ठेवला पाहिजे आपल्या मनामध्ये? अत्यंत चांगला अवधूत हा प्रश्न आहे आणि आज आपल्या सर्वांच्या अगदी कुटुंबापर्यंत येऊन पोहोचलेली ही एक मोठी चिंता आहे. आपण सर्व तरुणांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आज छत्रपती शिवाजी महाराज आले तर काय करतील. बुद्धापासून सर्व महामानवांनी एकच सांगितलेलं आहे की आम्ही आज जे काही करतो आहोत हे आमच्या समोर असलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि आमच्या समोर उपलब्ध असलेल्या आमच्या ज्या काही संसाधनांची तरतूद आहे त्या माध्यमातून करतो आहोत. त्यामुळे युवकांनो, तुम्ही आमच्या चरित्रातून, आमच्या कार्यातून ज्यावेळेस तुमच्या वर्तमानातील तुमचे प्रश्न सोडवाल त्यावेळेस आमच्या या भूतकाळातले जे मापदंड आहे ते तुम्ही त्याच्यासाठी वापरू नका. तर तुमच्या वर्तमानामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असणारी संसाधनं आणि तुमच्याकडे उपलब्ध असणारी संसाधनं हाती घेऊन त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन तुम्हाला गाठाव्याची जे ध्येय असतील ती लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज आले तर हातात तलवार घेऊन किंवा बंदूक घेऊन आणि घोड्यावर बसून येणार नाही. तर आजचे छत्रपती शिवाजी महाराज आले तर आजचे गड कुठले राहतील हे मराठा सेवा संघाने पहिल्यांदा सांगितलं आहे की शिक्षण सत्ता
अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि ज्या माध्यमातून तुम्ही आम्ही आज लोकांशी संपर्क साधतो ती मीडिया सत्ता, हे पाच गड पाच गड असतील. आज छत्रपती शिवाजी महाराज आले ते हे पाच गड स्वतःच्या ताब्यात ठेवतील आणि सर्वसामान्य शेतकरी शेतमजुराच्या श्रमकऱ्यांच्या कुटुंबातून आलेले जे तरुण मुलं मुली आहेत, होतकरू मुलं आहेत, ज्यांच्यामध्ये या क्षमता आहेत, सक्षम आहेत, त्यांना ह्या सर्व जबाबदाऱ्या देतील आणि त्या माध्यमातून शेवटच्या मुलामुलीपर्यंत असेल, व्यक्तीपर्यंत असतील पोचून त्यांना आजच्या या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये जागतिक पातळीवर अत्यंत उमदेपणाने, स्वाभिमानाने आणि स्वतंत्रपणे कोणाचंही काही न खाता, कोणालाही काही ओरखडा न ओढता सुखासमाधानाने आनंदाने कसं जगता येईल याचा पहिला मंत्र महाराज देतील. आणि मग त्या अंगाने आज मुलांनी विचार केला पाहिजे या जागतिकीकरणामध्ये आपण काय करतो आहोत, कोणत्या पद्धतीने चालतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि काहीतरी सांगायचं तशातला भाग नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि त्यांच्या पूर्वीच्या आजोबांच्याही काळामध्ये भारतामध्ये ज्या काही राजसत्ता होत्या त्या सर्वांना माहिती आपल्याला, मोगलांच्या असतील, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी वेळोवेळी एक ज्या राजनैतिक पद्धतीने स्वराज्याकडे जाण्यासाठी वाटचाल केली ती पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. एक महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस स्थानिक पातळीवर अगदी नात्या गोत्यातल्या मराठ्यांनी महाराजांना विरोध केला, त्यावेळेस महाराजांनी त्यांना विश्वास देण्यासाठी, हिंमत देण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना सांगितले की आपण मराठी आहोत, आपण एकत्र आलं पाहिजे. तर हा एक राजनीतीचा भाग होता. पुढे ज्यावेळेस मिर्झाराजे जयसिंग आले मोगलांच्या वतीने इथे, त्यावेळेस महाराज त्यांना भेटून त्यांना सांगितलं की नाही, असं नाही, आपण हिंदू आहोत, आपण हिंदू म्हणून एकत्र आलो तर आपण औरंगजेबाने यांना सगळ्यांना हरवू शकतो. इथे ती स्ट्रॅटेजी वापरली. ही स्ट्रॅटेजी आहे. तेव्हाची ती परिस्थिती वेगळी होती. तसंच छत्रसाल आले, छत्रसालांना सांगितलं की आम्ही इकडे जे काम करतो ते तुम्ही उत्तरेत करा, तुम्हाला आम्ही सर्व मदत देऊ, जेणेकरून परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही उत्तरेत येऊ आणि सर्वच भारत जो आहे तो आपल्या ताब्यात घेऊ. अशा पद्धतीने त्यांना एक हिंदुस्थानी म्हणून, त्याच वेळेस आदिलशाही किंवा कुतुबशाही यांच्यावर ज्यावेळेस वेळी वाकडी वेळ आली त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितले की आपण सगळे एक होऊ, आपण सगळे दक्षिणी एकत्र, सगळे दक्षिणेतले लोक एकत्र होऊन आपण मोगलांना, कारण की हिंदुस्थान जो आहे नर्मदेच्या वरच्या भागाला हिंदुस्थान म्हणायचे आणि खालच्या भागाला दक्षिण म्हणायचे, म्हणून आपण दक्षिणेतले लोक एकत्र येऊन मोगलांना हरवू. अशा पद्धतीची वेगवेगळी राजनीती त्यावेळेस महाराजांनी करत असताना प्रसंगी स्वतःला मराठा म्हणून घेतलं, भारतीय म्हणून घेतलं, हिंदू म्हणून घेतलं, हिंदुस्थानी म्हणून घेतलं, दक्षिणी म्हणून घेतलं. ही त्या त्या काळातली गरज होती, एक राजनीती होती. त्या अंगाने विचार केला तर हे समजून न घेता मराठ्यांच्या पोरांनी, हिंदू पोरांनी हम सब हिंदू, हम सब मराठे आणि छत्रपती म्हणजे मराठा म्हणून कारण नसताना अंगात माज आणू नये एवढी माझी सर्वांना विनंती आहे. त्यामुळे अफजल खान हा मुसलमान होता, औरंगाबाद हा मुसलमान होता, शाहिस्ते खान हा मुसलमान होता, अशातला भाग नाही. तर याच्या व्यतिरिक्त जे मराठे किंवा हिंदू सुद्धा, कृष्णा भास्कर कुलकर्णीने अफजल खान मारल्यानंतर ज्यावेळेस शिवाजी महाराजांवर वार केला तर शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णी हा ब्राह्मण असतानाही आणि मनुस्मृतीचे कायदे असतानाही एकाचे 2 तुकडे केले. हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय, हिंदू, मराठा किंवा हिंदुस्थानी म्हणणे ह्या त्याच्यावरच्या मर्यादा आहे. ते विश्व कल्याणाचा विचार करणारे, कारण की त्यांच्या राजमुद्रामध्येच विश्वबंधुत्वाची संकल्पना आहे, प्रतिभाश्चंद्र रेखे वगैरे आपल्याला संकल्पना आहे. आणि या अंगाने जोपर्यंत तरुण पिढीतील मुलं मुली या अंगाने विचार करणार नाही की अडचणी येतात, संकट येतात, त्यांची बरोबर पारख करणे, ओळखून घेणे आणि त्याच्यावर मात करणे, ती मात करत असताना ती आलेली अडचण दूर करणे हेच आपलं एकमेव ध्येय असतं. ते आपले शत्रू असतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सैन्याला सांगून ठेवलं
की जोपर्यंत तुमच्या जीवाला धोका नाही तोपर्यंत तुमच्या शत्रूवर सुद्धा तुम्ही कुठलं शस्त्र उपचार नाही, हे आपण लक्षात घेतो. हे अगदी म्हणजे शिकण्यासारखं आहे, कारण कुठलाही शत्रू हा कायमचा शत्रू नसतो, बरोबर. तो त्या वेळेपुरता असतो. असं एक वाक्य आहे की शिवबा ना जातीचे ना धर्माचे, शिवबा होते रयतेचे, असं एक वाक्य मला आता आठवलं तुम्ही हे जे म्हणलं. पण आता बऱ्याचदा आम्ही जे काय वाचतो, असं एक वाचनामध्ये आता आलं की बरेच वर्ष मुंबईमध्ये शिवाजींचं स्मारक, शिवस्मारक बांधण्याचा जो एक घाट घातला जातो ज्याला असं म्हणू, तर हा एवढा खर्च करून 3,500-4,000 हजार कोटीचं त्याला खर्च आहे असं वाचनामध्ये आलं. पण हा बरेच वर्ष रेंगाळलेला एक प्रश्न आहे. पण मला एक सांगा की खरंच शिवस्मारक बांधून ही प्रेरणा जी आहे ती प्रज्वलित राहणार आहे का तरुणांमध्ये, आणि शिवस्मारकाची गरज आहे का आज? तुमचं काय मत आहे याबद्दल? नाही, अवधूत आपण हा विषय थोडासा व्यापक केला पाहिजे. बर. शिवस्मारकापुरता मर्यादित न राहता आपण एक जगामधल्या स्मारकांचा विचार केला बर. किंवा भारतीय नव्हे तर जागतिक संस्कृतीचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या ज्या काही महान व्यक्ती प्राचीन कालखंडापासून आतापर्यंत होऊन गेलेल्या आहेत, त्यांची स्मारकं वेगवेगळ्या पद्धतीने आज आपल्याला सगळ्या जगभरमध्ये दिसत आहेत. आणि ह्या ज्या काही स्मारकांची संकल्पना आहे ही काय आजची नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याकडे श्रीरामाचा अलीकडच्या 22 जानेवारीला जे मंदिर झालं, तर ते काही पहिल्यांदा झालं अशात नाही, तर पूर्वी सुद्धा होतं. म्हणजे आज आपल्या देशामध्ये बुद्धांच्या सर्वात जास्त जिकडे तिकडे ह्या ज्या काही आपल्याला लेण्या दिसतात, अशोकाच्या काळामध्ये जवळपास 84,000 ज्याला स्तूप म्हणू किंवा आपण विहार बांधले गेले होते. तर हे एक प्रकारचे स्मारक आहेत आणि हे स्मारकांची संकल्पना, त्याच्या पाठीमागची जी उद्दिष्ट आहे ती मुळातच समाजाला एक प्रेरणा मिळावी आणि हा जो जुना इतिहास आहे तो सातत्याने त्यांच्या समोर जागता राहावा, ही एक कल्पना आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही संकल्पना अतिशय चांगली आहे, आवश्यक आहे आणि गरजेची आहे. फक्त मूळ मुद्दा तोच आहे की ह्या स्मारकाच्या माध्यमातून आता आपण म्हणालात तसा समाजाला जोडण्याचा, कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे जोडणारं नाव आहे, ते तोडणारं नाही, शत्रूला सुद्धा जवळ येणार आहे. या अंगाने विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कार्य हे अत्यंत सकारात्मक पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे. कुठेही पूर्वग्रह दूषित भूमिका त्यामध्ये नसावी. आज आपण मगापासून जो काही चिंता व्यक्त करतात तुम्ही तरुण मंडळी, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने किंवा अन्य काही कारणाने आपल्या देशामध्ये जे काही एक वितुष्ट निर्माण करणारं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्यामुळे उघडपणे आपल्या माध्यमातून मला हे सांगितलं पाहिजे की RSSच्या माध्यमातून आज जे काही सगळीकडे या देशामध्ये आणि जगामध्ये वितुष्ट निर्माण होईल असं वातावरण ते केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा, कार्याचा उल्लेख करून मी मगा सांगितलं तसं अफजल खानच मारलं असं नाही, शाहिस्ते खानाची ताकद त्यांनीच त्या काळामध्ये अगदी कोणीही जरी विरोधात आले असते तरी ते मारलेले आहेत, ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे शाहिस्ते खान असेल, अफजल खान असेल, हे विरोधक होते आणि म्हणून हा भाग केला. म्हणजे काही महाराज त्यांच्या घरात गेले आणि त्यांना कापला, अशातला काय भाग नाही. या एका प्रसंगाचा गैरवापर करून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने तरुण मुला मुलींच्या मनामध्ये अगदी शाळेत शिकत असताना अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज सकाळी उठले की रात्री झोपेपर्यंत 50-50 हजार मुसलमान कापल्याशिवाय ते झोपत नव्हते. आणि परिणामी ज्यावेळेस शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवचरित्रावरचे काही प्रसंग सांगत असताना काही काही शिक्षकांनी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की जणू काही मुस्लिम आणि हिंदू हे रोज समोरासमोर लढतायत. त्या वर्गामध्ये जर 2-4 मुस्लिम मुलं असले तर त्यांच्या मनामध्ये अशी घबराट निर्माण व्हायची, अशा पद्धतीने काही शिक्षक शिकवायचे. याशिवाय तुमच्याच पुण्यामधल्या पुरंदरेंनी ज्या पद्धतीने एक मांडणी केलेली आहे, या सगळ्या कारणाने शिवाजी महाराजांचं जे काही चरित्र, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष होतात, ते वर्ष चालू आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र सरकारने शिवजागरण किंवा या कारणाने वेगळे वेगळे जे काही कार्यक्रम राबवलेले आहेत त्याच्यामध्ये पुरंदरेंचे नाटकं राज्यभर दाखवणे सुरू केलेले आहेत. त्यातून जो संदेश दिला जातो तो जोडण्याचा नाही,
आम्ही भारतीय एक आहोत हे सांगणारा या देशाच्या राज्यघटनेने आम्हाला जे प्रियंबलमध्ये समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, एकतेचं नातं सांगितलेलं आहे, तो संदेश देणारा नाही. आणि ह्याचा प्रचार मी सुरुवातीला सांगितलं तसे दोन विचार असतात. जो विचार प्रबळ होतो त्या प्रबळ विचाराचं अस्तित्व हे समाजामध्ये दिसत असतं. आणि म्हणून तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात की हे अशा जातीय धार्मिक तेढ निर्माण झाल्याचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे, याला हे असे काही कार्यक्रम जबाबदार आहेत. आणि म्हणून शिवस्मारक जे आहे हे झालंच पाहिजे, ती आमची मागणी आहे. परंतु ती करत असताना स्मारकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जग कसं सोडलं, कशा पद्धतीने एकत्र आले आणि लोककल्याणाचा कसा विषय त्यांनी घेतला. शेतकऱ्यांचा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या आणि देशामध्ये आता दिल्लीच्या अवतीभोवती सर्व शेतकरी बांधव जमलेले आहेत. शेतकऱ्यांचं मागणं काय आहे की आम्हाला सरकारी केंद्र किंवा राज्य सरकारचा चौथ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतला जो नोकरदार असेल त्या नोकरदारचं जीवनमान मिळेल अशा पद्धतीचा जरी आमचा उदरनिर्वाह चालला तरी हरकत नाही. त्यामुळे आमच्या कष्टाला दाम मिळावं, आमचं घरदार चालावं आणि आम्ही जे काही तयार करतो आहोत ते खर्चावर आधारित, तुम्ही प्रत्येक बाब खर्चावर आधारित घेता, तर आमच्याही खर्चावर आधारित आमच्या शेतमालाला भाव मिळावा ही त्यांची मागणी आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना सर्वची सर्व मदत करा, त्यांना बी बियाणे द्या, कर्ज द्या, बैल लागले, अजून पाणी लागलं ते द्या, कर्जाऊ द्या. जर एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली की शेतकऱ्यांनी सर्व प्रयत्न केले तरी तो कर्ज फेडू शकला नाही, तरी चिंता करू नका, ते राईट ऑफ करा आणि पुन्हा त्याला कर्ज द्या आणि प्रोत्साहन द्या. ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती कुठे, सबका साथ सबका विकास सांगणाऱ्या मोदींनी हे वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्यांना माहिती आहे. त्यामुळे शिवराज्य म्हणजे काय, रामराज्य म्हणजे काय हेच होतं. रामराज्यामध्ये तुम्हाला थोडसा विषयांतर झाल्यासारखं वाटेल. रामराज्यामध्ये आता रामायणासारखे 300 बरेचसे आहेत, पण एक कथा सर्वच जण सांगतात की श्रीराम ज्यावेळेस सीतेला घेऊन अयोध्येला आले त्यावेळेस कोणीतरी म्हणालं की सीतेच्या चारित्र्याबद्दल संशय घेतला. एवढासा छोटासा माणूस धोबी ज्याने संशय घेतला, राजाच्या कानावर गेला, तर अगदी एक वेळेस चंद्रावर सूर्यावर डाग चालेल पण राजाच्या चारित्र्यावर नसला पाहिजे असं राज्यशास्त्र सांगतं. असा तो राम राजा, त्याने आपली बायको सीतेला सोडून दिलं. आमचं म्हणणं आहे की आता सध्या ईव्हीएमचं चालू आहे, सर्व लाखो लोक ईव्हीएमच्या विरोधात संशय घेतात. जर आपण रामराज्य म्हणत असू तर ईव्हीएमची पद्धत बंद केली पाहिजे किंवा लोकांच्या मनातील शंका दूर केली पाहिजे. या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक बाबीत इतकं बारकाईने लक्ष घातलेलं होतं की त्या यांनी हे केलं पाहिजे. आज तरुण मुलामुलींना माझं म्हणणं आहे जागतिकीकरणामध्ये आपण जागतिक झालोत का. हिंदी, इंग्रजी, मराठी आता आपली मातृभाषा झालेली आहे. शिवरायांचा काळ बघितला तर त्यावेळेस 7-8 भाषा शिवाजी महाराजांना येत होते. त्यांच्या वडील शहाजी राजांना 35 भाषा येत होत्या असे उल्लेख आढळतात. 12-14 भाषांचे वेगवेगळे भाषाकार त्यांच्या नेहमी दरबारात असायचे. आणि संभाजीराजे यांना 18 भाषा यायचे. याचा विचार केला होता तर आजच्या तरुण तरुणींनी जागतिक व्हायचं असेल तर आज सर्व सुखसुविधा उपलब्ध आहे. आज आपल्यावर कसली बंदी नाही. देशाच्या राज्यघटनेने आम्हाला 10 दिशा ओपन केलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या मुलामुलींच्या पंखांमध्ये इतकं बळ असलं पाहिजे की या लेकरांनी संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत केली पाहिजे. 10-20 भाषा शिकल्या पाहिजेत. सकाळी इथे उठलो दुसऱ्या दिवशी कुठेतरी गेलं पाहिजे. त्या बैलगाडीत त्या गावात जिथे जमत नाही आज संधी उपलब्ध आहेत त्या संधी ओढून आणल्या पाहिजेत. केवळ इंजिनियर, डॉक्टर, वकील होणे हाच व्यवसाय नाही. मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे की कुणबी म्हणून जे काही आता आपल्याला मिळेल त्याचा लाभ तुम्ही जरूर घ्या. परंतु आता मराठा म्हणून आरक्षण मिळणं हे अवघड आहे. मिळालं तर ठीकच आहे, सर्वांचे खूप खूप अभिनंदन आम्ही करतो. पण नाही मिळालं तर कुठल्याही परिस्थितीत नाराज होऊ नका, निराश होऊ नका, जाळपोळ करू नका, आत्महत्या करू नका. ईडब्ल्यूएसचा फायदा घ्या, लाभ घ्या. शिक्षणाशिवाय तुमच्या वैयक्तिक
जीवनामध्ये तुमच्या मनामध्ये जर कुठले कौशल्य असतील तर त्याचा उपयोग करून घ्या. कला असेल, नाट्य असेल, नृत्य असेल, संगीत असेल, वाजवणं असेल, गाणं असेल, बाहेर पडावं. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज आले तर तुम्हाला हाच संदेश देतील की काही वाटेल ते झालं तरी घाबरू नका, आत्महत्या करू नका, आरक्षण मिळत नाही त्याला लाथ मारा आणि पुढे या अंगाने पुढे जावं अशी माझी विनंती आहे. भाऊ, माझा अजून एक असा प्रश्न आहे सर की बऱ्याचदा असं होतं की शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते सीमित राहतात किंवा त्यांना तसं दाखवलं जातं. पण किंवा तुम्ही जसं मगाशी आत्ताही म्हटला की मुस्लिम विरोधी किंवा ते या दररोज मुस्लिमांचा विरोध करून ते घ्यायचे असं नव्हतं. पण आजची जी परिस्थिती आहे की तुम्ही उत्तरातले, आम्ही दक्षिणमधले, तुम्ही या जातीचे, तुम्ही या धर्माचे, पण शिवाजी महाराज हे जागतिक नेते होते. तर याचे काही संदर्भ आहेत का किंवा तुमचं काय मत आहे याबद्दल? अवधूत, आजच्या या वातावरणामध्ये तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. मी सुरुवातीला म्हणालो होतो की छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा, हिंदू, भारतीय म्हणून मर्यादित करणे किंवा महाराष्ट्राचे म्हणून मर्यादित करणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक तर सत्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात किल्ले शिवनेरीवर झाला, याबाबत कोणाचं दुमत नाही. परंतु शिवाजी महाराजांचं बालपण आणि बालशिक्षण त्यांना संपूर्ण जे काही मिळालेलं आहे ते कर्नाटकात म्हणजे आजच्या दक्षिण भारतामध्ये मिळालेलं आहे. एवढंच नाही तर ज्यावेळेस जिजाऊ आणि बाल शिवाजी बंगलोरवरून शिवनेरी आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आले त्यावेळेस त्यांना अगदी सुईच्या दोऱ्यापासून ते हत्तीपर्यंत सैनिक, मंत्रिमंडळ, असंख्य पैसा कुठून मिळाला तो शहाजी राजांनी दक्षिण भारतातून दिलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना पहिलं बळ कुठून मिळालं? दक्षिण भारतातून मिळालं. जर कर्नाटकामध्ये शहाजी राजे नसते तर एवढं काही त्यांना मिळालं नसते, आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे दक्षिण भारतातील या संपूर्ण लोकांचा त्यांच्यावर तेवढाच अधिकार आहे त्यांना ते बळ देण्यामध्ये. पुढे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले आणि आग्रामध्ये कैद झाले. स्वबळावर, स्वकौशल्यावर ते आग्रा मधून बाहेर पडले आणि तिथून वेगवेगळ्या कथा जरी असल्या तरी काही लोकांच्या मते गंगेच्या माध्यमातून ते पाटण्यापर्यंत आले. पाटण्यावरून बिहार, ओडिसा, आताचा छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक करत करत ते परत आले. या परतीच्या मार्गामध्ये महाराजांना सुखरूप इथे पोहोचवण्यासाठी त्या परिसरातील सर्व धर्मीय, सर्व जाती, आदिवासीसह सगळ्यांनी महाराजांना आपले स्वतःचे जीव धोक्यात घालून इथपर्यंत जिवंत पोहोचवलं. आपण कल्पना करा की छत्रपती शिवाजी महाराज जर इथपर्यंत जिवंत आले नसते त्या काळात तर ते छत्रपती झाले असते का आणि स्वराज्याची निर्मिती झाली असते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना दुसरा जन्म या उत्तर भारतातील लोकांनी आपले स्वतःचे जीव धोक्यात घालून इथे दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचाही त्यांच्यावर तेवढाच अधिकार आहे. पुढचा अजून प्रश्न येतो, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची वेळ आली त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी त्याला विरोध केला हे आपल्याला सर्व परिचित आहे. त्यावेळेस सुद्धा सर्वांचा विरोध असताना काशीतील गागा भट्ट इथे आले आणि त्यांचा राज्याभिषेक करून दिलेला आहे. या परिस्थितीमध्ये पुढच्या राज्याभिषेकानंतर महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेले. अनेक प्रसंग आले, परंतु आजच्या हैदराबादमध्ये त्याला पूर्वी भागानगर म्हणायचे. कुतुबशहाने त्यांचा मोठा सत्कार केला, त्यांना सर्व काही दिलं. तंजावरपर्यंत महाराज गेले. जिंजीचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून ठेवला. तो जिंजीचा किल्ला जर महाराजांनी जिंकला नसता तर पुढे राजाराम महाराज तिथे जाऊन मराठेशाही जिवंत ठेवू शकले नसते. त्यामुळे दक्षिण भारतातील या लोकांनी मराठेशाही उदयास येण्यासाठी, वाढण्यासाठी आणि पुढे जिवंत राहण्यासाठी जे काही योगदान दिलेलं आहे हे उत्तर दक्षिण भारतातील सर्व लोकांचं मोठं योगदान आहे, जे केवळ महाराष्ट्राचंच नाही किंवा मराठ्यांचंच नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मुस्लिमांनी हा मुद्दा सातत्याने येतो. सुरुवातीला सांगितलं की शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मोगलशाही वगैरे होते, सगळे
हे काही जाती धर्माचे किंवा असे भांडणं नव्हते. बर. कारण की आपण ज्या औरंगजेब बादशहाला सर्वात मोठा हिंदू द्वेष्टा मानतो, त्या औरंगजेब बादशहाच्या मंत्रिमंडळात सर्वात जास्त हिंदू होते आणि त्यांच्या काळात औरंगजेबाच्या सैन्यामध्ये जवळपास 37% हिंदू सैनिक होते. हिंदू जनता होती, सगळीकडेच होती. तीच परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होती. शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले त्यावेळेस त्यांची सेवा करण्यासाठी मदारी मेहतर होता, आपल्याला माहीत आहे. अफजल खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळेस त्यांच्या अंगरक्षकामध्ये मुस्लिम होता हे आपल्याला माहीत आहे. आणि अंगरक्षक किती महत्त्वाचा असतो हे इंदिरा गांधीचं अलीकडचं आपल्या सगळ्यांना माहिती. त्यामुळे शिवाजी महाराजांना हिंदू म्हणणे किंवा मुस्लिम धर्मद्वेष्टा किंवा असं न ठरवता ते एक अत्यंत मोठे महामानव होते, एक फिलॉसॉफर किंग ज्याचा आपण उल्लेख करू शकतो, अशा पद्धतीचा मोठा तो माणूस होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दक्षिण भारतातल्या लोकांना हटाव लुंगी आणि बजाव पुंगी म्हणून दहशत निर्माण करणे किंवा उत्तर भारतातल्या भैयांना काहीतरी बोलणे हे अत्यंत चुकीचं आहे. शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले आणि पाटणा मार्गे परत येत आहेत याची खबर त्यावेळेस आसामच्या राजाला मिळाली आणि त्यांनी कलकत्त्यापर्यंत आपली सेना पाठवलेली होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळेस आसाम हे एकमेव राज्य होतं जे कोणाच्या अधिपत्याखाली नव्हतं. त्यामुळे शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे होते, तसे जगाचे होते. तर जगाचे आज कसे होते? आजही अमेरिका, युरोप सारखे जे राज्य आहेत, मोठे मोठे भाग आहेत. एक 4 वर्षापूर्वीचा 5 वर्षापूर्वीचा किस्सा असेल अवधूत. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून दिल्लीला शिवजयंतीचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातील काही खासदारांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्याच वेळेस ते अमेरिकेत काही कार्यक्रमासाठी गेलेले होते, त्यामुळे येणार नाही असं सांगितलं त्यांनी. परंतु नेमकं त्या दिवशी ते सकाळी पोहोचले आणि दोघे तिघे तिथे लगेच तयार होऊन आले. त्यावेळेस त्यांना विचारलं की अरे तुम्ही येणार नव्हते आणि रात्रभर प्रवास करून आता एवढा सकाळी कसे आले? ते म्हणाले तुम्ही आतापर्यंत जे सांगत होते की अमेरिकेचं जे पेंटागॉन आहे त्यांचं जे काही संरक्षण विभाग आहे तिथे अजूनही कुठलं एखादं संरक्षण विभागाचं नियोजन करत असताना त्यांचे अधिकारी आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी कुठला निर्णय घेतला असता, एवढा बारकाईने विचार करतात. आणि हे आम्ही त्या पेंटागॉनमध्ये बसून ज्यावेळेस त्यांनी पेन ड्राईव्हच्या माध्यमातून आम्हाला ते सगळं समजावलं त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की नाही शिवाजी महाराज काय होते. आणि ते तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही डायरेक्ट इथे या कॉन्स्टिट्यूशन हॉलवर आम्ही आलेलो आहे. म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य शिवस्मारकाच्या माध्यमातून लोकांना सत्य इतिहास तिथपर्यंत जाईल ही अपेक्षा माझी आहे. म्हणून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व युवकांना या माध्यमातून माझ्या एक विनंती आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने अगदी हॅपी राहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थित समजून घ्या. ते सर्वांचे होते, सर्वांचे आहेत. कारण नसताना त्यांच्या नावाचा गैरवापर करू नका आणि स्वतःला शिवाजी समजू नका. आता अगदी शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी की पण मग आता जर शिवस्मारकचा हा पुन्हा तोच माझा मुद्दा आहे की या सगळ्या ह्याच्यातनं शिवस्मारक तुम्ही म्हणताय की व्हायला पाहिजे, पण मग मला तुम्ही असं मगाशी म्हणला की 5 जे गड आहेत त्यांचे शिक्षण आहे किंवा माध्यम आहे, आज आपण त्या सगळ्या पैशांचा खूप वेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो का? म्हणजे युनिव्हर्सिटी बांधणं असेल, आज त्यांचे वेगळे रिसर्च लॅब्स बांधणं असतील शिवाजींच्या ह्याच्यावर, तर फक्त स्मारक बांधूनच होईल का? आपण तुम्ही एका बाजूला म्हणता की हो स्मारक पाहिजे प्रेरणेसाठी, पण मग आज जो तरुण आहे त्याला असं कुठेतरी वाटतंय, मी ज्या माझ्या मित्रांशी बोलतोय की हो आम्हाला आवडेल स्मारकामध्ये जायला पण कुठेतरी पर्यावरणाची हानी होता कामा नये, का तो समुद्रामध्ये बांधण्याचा त्यांचा मानस आहे. तर तुम्ही कसं बघताय, म्हणजे सगळ्याचं संतुलन साधायचं कसं? स्मारक पण पाहिजे पण पर्यावरणाचा बॅलन्स सुद्धा पाहिजे आणि सगळ्यांना आवडलं पाहिजे, कारण तिकडं एवढा पैसा खर्च होणार आहे. तर कोळी बांधवांच्या मागण्या आहेत की जर ते बांधलं गेलं तर तिथं आमच्या पोटावर गदा येईल, असे खूप सारे प्रश्न त्या स्मारकामुळे निर्माण झाले. तर तुम्ही कसं बघता याच्याकडे? हो अवधूत, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय हा काही कारण नसताना वादात अडकवलेला गेलेला आहे. बर. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही सर्वांची इच्छा आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. हे स्मारक केवळ खूप जगातला उंच पुतळा करूनच व्हावं
अशातला भाग नाही. तुम्ही तरुण मंडळी म्हणता तसे वेगळे विद्यापीठं, वेगळ्या वास्तू, वेगळ्या संस्था निर्माण करून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक केलं जाऊ शकतं. परंतु या प्रस्तावित स्मारकामध्ये आम्ही मराठा सेवा संघ आणि अनेक संस्थांनी सुरुवातीपासून ज्या दिवशी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हे स्मारक जमिनीवरचं समुद्रामध्ये बांधण्याचा निर्णय झाला त्या दिवशीच आम्ही विरोध केला. आणि आजही आमचा पूर्ण विरोध आहे की मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, मला सगळं शास्त्र समजतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कुठल्याही परिस्थितीमध्ये समुद्रामध्ये बांधणं आपल्या आजूबाजूच्या मुंबईच्या जे आहे ते अशक्य आहे. तिथली जी काही भौगोलिक परिस्थिती आहे, तिथली जी काही टायडल परिस्थिती आहे त्या कारणाने. दुसरी गोष्ट, न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी समुद्रात आहे म्हणून आम्ही समुद्रात करतो, हा मूर्खपणा आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या काही मर्यादा होत्या. फ्रान्सने त्यांना दिलेला तो स्टॅच्यू, तिथे ते एक बेट त्यावेळेस ती परिस्थितीमध्ये त्यांनी बांधलं. पण ते स्मारक वर्षातून 5-6 महिने बंद असतं. संध्याकाळी लवकर त्या जाता येईल तीच परिस्थिती ती होईल. तिथे तुम्हाला जायचं म्हणजे आज आपल्या रुपयात बोलायचं झालं तर 5-7 हजार रुपये खर्च येतो. त्याच परिस्थितीत आता इथून समुद्रामध्ये स्मारक बांधलं की टाईड्स लो लेव्हल हाय लेव्हल येणार, त्यावेळेस ते चालू बंद होत राहणार. दुसरी गोष्ट, तिथल्या खाऱ्या पाण्याचा त्रास होऊन ते जे काही मेटल राहील ते खराब होणार. जाण्या येण्याचा खर्च हा 100-200-500 रुपये होईल. त्याची कॅरिंग कॅपॅसिटी मर्यादित राहील. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मर्यादित लोकांपुरते मर्यादित राहतील आणि पुन्हा तिथून वेगवेगळ्या पद्धतीचं काहीतरी संदेश होईल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक चांगल्या पद्धतीने त्यांच्या जन्मापूर्वीपासून त्यांच्या जन्मकाळातील आणि आजपर्यंतची भारताने केलेली वाटचाल अशा पद्धतीवर ते आधारित असावं आणि त्यापासून प्रेरणा मिळावी. प्रेरणा म्हणजे काय की त्यावेळेसची काय परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकराज्य कसं निर्माण केलं, स्वराज्य कसं निर्माण केलं. अवधूत एक लक्षात घ्या तुम्ही, राजेशाही असेल लोकशाही असेल यांचे जे पालक आहे ते युरोप मानल्या जातात, अमेरिका मानल्या जातं. पण प्रामुख्याने युरोपमध्ये 16व्या-17व्या शतकामध्ये युरोपमधील जनतेने रयतेने केलेल्या उठावामध्ये तिथले राजवाडे राजे राण्या यांना जाळून मारल्या गेलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच कालखंडामध्ये सर्वसामान्य रयतेच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा छत्रपती नावाचा छोटासा एक शेतकऱ्याचा मुलगा याला राजा म्हणून लोक उभं करतायत, हे याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून लोकांच्या त्या अंगाने पुढे जाण्यासाठी ह्या स्मारकाची गरज असते. शिवाजी महाराजांना या प्रेरणा मिळाल्या. लहानपणी ते वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत, आपण ऐकलेलं आहे. कर्नाटकामध्ये गेले त्यावेळेसचे विजयनगरचे जे काही तिथले आपण काय म्हणू छोटे मोठे वास्तू होत्या, ह्या वास्तूंमधून तिथल्या वेगळ्या कलेमधून त्यांना त्या प्रेरणा मिळालेल्याच आहेत. त्यामुळे प्रश्न एकच आहे की हे स्मारक कशा पद्धतीचं आपण करतो आहोत ते महत्वाचं आहे. राहिला खर्चाचा प्रश्न, तर हा खर्च जो आहे, आता आपली जी परंपरा आहे, एकतर आपण समाजातून पैसा जमा करून तो बांधायचं, सरकार बांधत असेल तरी आता आपल्याला आज 21व्या शतकामध्ये पर्यटन प्रचंड वाढलेलं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं स्मारक करून, जसं की स्टॅच्यू ऑफ युनिटी झालेलं आहे, तुम्ही सर्वांना कोणी बघितलं असेल गुजरातमध्ये, तर तिथेही 4-5 हजार कोटी रुपये खर्च झाले असतील. त्यावेळेस लोकांनी आरडाओरडा केला, बरोबर आहे केला. पण आज आपण बघितलं तर तिथे सुमारे 1,500 ते 2,000 लोकांना रोजगार मिळाला आहे. एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं पर्यटन स्थळ उभं राहिलेलं आहे. बाहेरून लोक यायला लागलेले आहेत. आणि जो संस्थात्मक विचार तुम्ही मांडलेला आहे की विद्यापीठ किंवा काय राहिलं पाहिजे, तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये एक अत्यंत भव्य अशा पद्धतीचं दालन असावं की जिथे अगदी पुरातत्व कालखंडापासून ते अत्याधुनिक काळातील सर्व जे काही संदर्भ असतील ते उभे राहावेत. शिवकाळातील असतील, पूर्वकाळातील असतील, इतिहासाचं संशोधनाचं काम तिथे चालू शकतं. जागतिक पातळीवर तिथलं संशोधन कसं पोहोचेल ते जाऊ शकतं आणि मोफत न ठेवता चांगल्या जे लोक मुंबईला जाऊ शकणार नाही, म्हणून आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की मुंबईतच बांधायचं असेल तर सध्याच्या राजभवनला रिकामं करा, राज्यपालाला दुसरीकडे कुठेतरी बंगला बांधा की जेणेकरून 24 तास 12 महिने पर्यटकांना अभ्यासकांना तिथे जाता येईल. समुद्रात बांधलेल्या स्मारकावर अगदी रात्रीच्या काळात नावाडी सुद्धा जाऊ शकणार, बाकीच्यांचा विषयच नाही. ते जमत नसेल, तिथे जमिनीची अडचण असेल तर विदर्भ मराठवाड्यातल्या बॉर्डरवर ते आणावं. बुलढाणा
जालना, औरंगाबाद 400-500 एकर जमीन तिथे घ्यावी. तिथे वेरूळ, अजिंठा सारखे जागतिक पातळीवरचे पर्यटन क्षेत्र आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार आहे, सिंदखेड राजा आहे. सिंदखेड राजा जिजाऊंचं माहेरघर आहे. जन्मस्थान आहे, हो, बाहेर. आणि वेरूळ हे शहाजीराजेंचे जन्मस्थळ आहे. बरोबर. या दोन संकल्पकांनी, शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या संकल्पनेतून स्वराज्य निर्माण झालेलं आहे. वा. त्यामुळे त्यांच्या त्या जन्म परिसरामध्ये हे चांगल्या पद्धतीचं शिवस्मारक उभं करता येईल. त्याला चांगल्या पद्धतीचे तुम्ही तिकीट लावा, सगळं काही करा, लोकांना रोजगार मिळेल. मराठवाडा विदर्भातील रोजगार निर्मिती झाली, 4-5 हजार लोकांना रोजगार मिळाला तरी भरपूर होईल. आणि त्यातून मग आपल्याला जे आपल्या मनातील काही बाबी असतील, संकल्पना, कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी काम केलं, आज शिवाजी महाराज आले तर काय होते, अशा पद्धतीचं आज डिजिटल या इरामध्ये या सगळ्या बाबींचा उपयोग करून घेऊन मला असं वाटतं की आपल्याला पुढे जाता येईल. आणि छत्रपती शिवाजी महाराज आज आले तर मी सुरुवातीला जे सांगितलं की शिक्षण सत्ता, छत्रपती शिवाजी महाराज आज आले तर एकही मुलगा मुलगी कुठल्याही जाती धर्मातली ही बिगर शिकलेली राहणार नाही. अत्यंत उच्च दर्जाचं मोफत आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळेल की ज्या शिक्षणाच्या माध्यमातून ते मुलं नोकरी मागण्याच्या ऐवजी नोकरी देणारे कसे होतील अशा पद्धतीने विचार करतील. केवळ आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या देशाचा विचार न करता जागतिक कल्याणाचा ते विचार करतील. अर्थव्यवस्था त्या पद्धतीने होईल. आणि धर्मव्यवस्था ही सर्व धर्मात आज आपल्याकडे सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या पद्धतीने पुरोहितशाही निघून जाईल. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी एक आदेश काढलेला आहे की जर कोणत्याही धर्मातील पुरोहित, ब्राह्मण, पंडित, मुल्ला, मौलवी जे कोणी असतील, हे सर्वसामान्य रयतेला त्यांच्या कुळाचार म्हणजे तुम्हाला हे करण्यासाठी काही अडचणी आणत असतील तर तक्रार करावी. तुम्हाला प्रत्येकाला कुठल्याही पुरोहिताच्या परवानगीशिवाय किंवा मध्यस्थीशिवाय तुम्हाला तुमचे सर्वचे सर्व कुळाचार, कुळधर्म करण्याचे, संस्कार करण्याचे अधिकार आहेत. या पद्धतीने त्यांनी विचार केला असता. राज्यव्यवस्थेचा मी सांगितलं, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी सर्व आनंदी आनंद असते. आपल्याला हॅपीनेस इंडेक्स पाहण्याची गरजच पडली नसती. भारतीय मंडळी जास्ती आणि मीडिया तर तुम्हाला सांगितलेलं आहे. आज अवधूत तुमच्यासारखी मुलं कदाचित माझ्याऐवजी त्या बिल गेट्स म्हणा किंवा कोणाचे तरी इंटरव्ह्यू घेताना दिसले असते. असे तुम्ही तरुण मुलं मुली जागतिक पातळीवर कसे जाल असा विचार केला असता तर पुन्हा एकदा तुम्ही सर्व आलात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हाला खूप खूप सदिच्छा देतो आणि लवकरच जागतिक व्हा अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. तुम्ही आम्हाला खूप लवकरात तुम्ही वेळ दिला आम्हाला, तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात आणि एक तरुण म्हणून खूप आज तुम्ही आम्हाला समृद्ध केलं, त्यामुळे तुमचे पुन्हा धन्यवाद. आणि तुम्ही असेच छान हेल्दी राहा आणि तुमची ही प्रेरणा आम्हाला हवी आहे. तेव्हा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. तेव्हा थँक्यू सो मच. जय जाऊ, जय जाऊ. तेव्हा तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? मला नक्की खात्री आहे तुम्हाला हा आजचा एपिसोड नक्की खूप खूप आवडला असणार आहे. तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या प्रेरणा, ते वेगळे पैलू हे तुम्हाला नक्की समजलेले असणार आहेत. तेव्हा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे प्रश्न आम्हाला सांगा. अजून तुम्हाला कुठल्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे आहेत तेही आम्हाला सांगा. तोपर्यंत थँक्यू सो मच.